जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबत जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द केलाय। मुरलीधर मोहोळ यांनी फोन करून आणि व्हॉट्सअॅपवर पत्र पाठवून याबाबतची माहिती दिल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय। मात्र आपण पूर्णपणे समाधानी नाही। 3.5 एकर जागेवर गोखले यांचं नाव आहे। ट्रस्टनं पुढे आलं पाहिजे आणि हे नाव काढून पूर्ण व्यवहार रद्द केला पाहिजे असं राजू शेट्टींनी म्हटलंय। तर गोखले यांचं नाव काढून पूर्ण व्यवहार रद्द करावा। धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहारामध्ये लक्ष घालावं अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे। राजू शेट्टी सध्या आपल्या सोबत आहेत। देशभरातल्या 86 संघटना जैन समाजामध्ये ज्या काम करणाऱ्या आहेत, त्या काही संस्था आहेत, त्यांचे प्रतिनिधींची एक व्यापक बैठक आचार्य गुप्तनंदीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही एकमतानं एक ठराव पारित केलेला होता की या गोखले बिल्डरनी मन मोठं दाखवावं, एक पाऊल पुढे टाकावं आणि हा व्यवहार रद्द करावा। त्याचबरोबर HNDच्या ट्रस्टीने सुद्धा एक पाऊल पुढे टाकावं आणि हा व्यवहार रद्द करावा आणि हे HND बोर्डिंग पुन्हा सुरू करावं आणि विद्यार्थ्यांना इथं ॲडमिशन द्यावं असं आवाहन केलं होतं। गोखले डेव्हलपर्स करून हे पाऊल उचललं गेलं। त्यांनी या HND ट्रस्टीला पत्र लिहिलं। आता HND ट्रस्टीनं पुढे यावं आणि हा व्यवहार रद्द करावा। आम्ही समाधानी नाहीत, कारण आजही ह्या क्षणाला ह्या 3.5 एकर जागेवर नाव लागलेलं आहे, ते गोखले डेव्हलपर्स लागलेलं आहे। हा व्यवहार पूर्ण रद्द होईल, त्यावेळी पुन्हा ते HND ट्रस्टचं नाव लागेल आणि म्हणून ट्रस्टीने आता याच्यामध्ये पुढाकार घ्यावा। त्यांनी जर का नाही घेतला तर 1 तारखेपासून 1 नोव्हेंबरपासून आंदोलन चालू होणार। गोखलेशी काही माझं बोलणं झालेलं नाही। ह्या पत्राची कॉपी मला मुरलीधर मोहोळ यांनी पाठवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आवाहन केलं होतं, त्याबद्दल आम्ही प्रयत्न केलेले आहेत। आमचं म्हणणं एवढंच की ह्या विद्यार्थ्यांचा अधिकार का काढून घेतला आणि कुणाच्या तरी स्वार्थासाठी काही हजार कोटी रुपये घशात घालायचे म्हणून विद्यार्थ्यांना देशोधडीला का लावता, म्हणून आम्ही इथं आलो नाही। ज्यांनी जनतेला सांगितलं की आम्ही देव, देश आणि धर्मासाठी रामाचं राज्य आणणार आहोत, हे रामाचं राज्य आहे काय? याचा खुलासा करायला पाहिजे अमित शहानी खरं तर। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।